आज आपल्याला बनवायची गव्हाच्या पिठाची आणि मेथीची एकदम खस्ता कुरकुरीत मस्त अशी लेयर्स पडलेली मटरी। या ठिकाणी मी मेथीची एक जुडी घेतलेली आहे। याची आपण फक्त पानं घेतलेली आहेत। पानं आपण छान स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहेत आणि पंख्याखाली आपण याला सुकवून घेतलेले आहे। आता सुकवून घेतलेली भाजी आपल्याला बारीक अशी कट करून घ्यायची आहे। तुपावरती आपण भाजी परतून घेतलेली आहे। एका मोठ्या ताटामध्ये भाजी काढून आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे। मटरी तयार करण्यासाठी मी 1.5 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। मटरी छान खुसखुशीत व्हावी म्हणून आपण यामध्ये अर्धा कप बारीक रवा टाकून घेतलेला आहे। चवीनुसार यामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे। अर्धा चमचा मी या ठिकाणी भाजून घेतलेल्या जिऱ्याचं पावडर टाकून घेत आहे। अर्धा चमचा यामध्ये आपल्याला ओवा टाकून घ्यायचा आहे। अर्धा चमचा मी यामध्ये जिरे टाकून घेतलेले आहेत। अर्धा चमचा आपल्याला यामध्ये लाल तिखट टाकायचं आहे। पाव चमचा हळद टाकून घेतलेली आहे। 2 मोठे चमचे मी यामध्ये तीळ टाकून घेतलेले आहेत। 1 चमचा आपण तुपाचं मोहन टाकून घेतलेलं आहे। थंड करून घेतलेली भाजी आपल्याला पिठामध्ये टाकून घ्यायची आहे आणि पीठ आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला घट्टसर असं हे पीठ मळून घ्यायचं आहे। पीठ मुरण्यासाठी अर्धा घंटा साईडला ठेवायचा आहे। मटरीला लावण्यासाठी साठा तयार करायचा आहे। एका वाटीमध्ये मी 2 चमचे तूप घेतलेले आहे। त्यामध्ये आपण 2 चमचे मैदा टाकून घेतलेला आहे। 2 चमचे आपण यामध्ये तांदळाचं पीठ टाकून घेतलेलं आहे। साठा आपण छान असा फेटून तयार करून घेतलेला आहे। पीठ आपले छान मुरलेलं आहे। परत एकदा मी छान याला मळून घेतलेलं आहे। या पिठाचे आपण 4 ते 5 गोळे तयार करून घेतलेले आहेत। एक पोळी आपल्याला या ठिकाणी पातळ अशी लाटून घ्यायची आहे। पोळीला आपल्याला साठा लावून घ्यायचा आहे। पोळीची एक बाजू दुमडून घ्यायची आहे। दुमडलेल्या बाजूवरती देखील आपल्याला साठा लावून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने आपण या पोळीची एक घडी तयार करून घेतलेली आहे। ही घडी जशी आहे तशीच आपल्याला लाटून घ्यायची आहे। मी चौकोनी आकारामध्ये एक पोळी लाटून घेतलेली आहे। परत याला आपल्याला साठा लावायचा आहे आणि परत आपल्याला पोळी 2 फोल्ड मध्ये दुमडून घ्यायची आहे। लांबट आपण या ठिकाणी याची घडी तयार करून घेतलेली आहे। रुंदीला थोडंसं आपल्याला लाटून घ्यायचं आहे। 2-2 इंचावरती आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे। मस्त अशी आपली ही मटरी आपण कट करून घेतलेली आहे। सर्व मटरी आपल्याला सेम याच पद्धतीने तयार करून घ्यायची आहे। मटरी तळण्यासाठी कमी गॅसवरती तेल आपण छान गरम करून घेतलेलं आहे। तेलामध्ये बसेल एवढी आपण मटरी सोडून घेतलेली आहे। मस्त कुरकुरीत होईपर्यंत रंग बदलेपर्यंत आपल्याला ही मटरी तळून घ्यायची। खूप सारे पदर सुटलेली मेथीची आणि गव्हाच्या पिठाची आपली खुसखुशीत ही मटरी तयार झालेली आहे।